तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे सोबतीची, सख्याची. एका भल्या मोठ्या नदीत एक पितळी भांडे आणि एक मातीचे भांडे वाहत चालले होते. पितळी भांडे पुढे चालले होते आणि त्यानंतर मातीचे भांडे मागून आल्यावर पितळी भांड्याने तिला बघितलं की मातीचं भांडं सुद्धा आपल्या बरोबरीला आहे आणि त्याला आनंद झाला आणि त्या पितळी भांड्याने त्या मातीच्या भांड्याला आवाज दिला, अरे तू आलास, बरं झालं तू आलास. मला खूप कंटाळा आला होता, मला खूप एकटं वाटत होतं. आता आपण दोघं जण सोबतीने पुढे प्रवास करू, तू जवळ ये माझ्या. ते मातीचं भांडं म्हटलं की कंटाळा आला तरी चालेल, पण मी एकटाच पुढे जाईन आणि तुझ्यापासून लांब राहिलेलंच बरं. एखादी लाट आली, एखादी लहर आली आणि तुझं आणि माझं एकमेकांपासून घर्षण झालं किंवा आपण एकमेकांवर आदळलो तर माझे तुकडे होतील, माझं नुकसान होईल, मी तिथंच नष्ट होईल. त्यामुळे आपण लांबच राहिलेलं बरं. तू तुझा प्रवास कर, मी माझा प्रवास करतो. कंटाळा आला तरी चालेल, पण तू तुझं जा, मी माझं जातो. सोबत चांगली असेल तरच ठीक, अन्यथा त्या सोबतीमुळे जर आपल्याला नुकसान होणार असेल तर त्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं.